भावा भावाईचं नातं, भावा भावाईचं नातं, भावा भावाईचं प्रेम काय आहे ते जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर या रामायणामध्ये एक दिवस काय झालं बरं, श्रीराम प्रभू आणि जेव्हा श्रीराम प्रभूचा विवाह होणार होता त्याच्या आदल्या दिवशी श्रीराम प्रभू आणि लक्ष्मणजी जनकपुरीमध्ये आले. तेव्हा श्रीराम प्रभू आपल्या कक्षमध्ये विश्रांती घेत होते आणि लक्ष्मणजी त्यांच्या पायाची सेवा करत होते. लक्ष्मणजी काय करत होते बरं, त्यांच्या पायाची सेवा करत होते. लक्ष्मणजी रडत होते. त्यांचे जे अश्रू आहे ते श्रीराम प्रभूच्या काय पायावर पडले. श्रीराम प्रभू झाले. श्रीराम प्रभू काय म्हणाले, ए लक्ष्मणा, ए तुला काय झालंय बरं, तुला आई साहेबाची आठवण आली का, तुला वडिलांची आठवण आली का, काय झालं काय तुला सांग. तेव्हा लक्ष्मणजी म्हणू लागले, प्रभू तुमचा उद्या विवाह होणार आहे, तुम्ही सीता मातेच्या गळ्यात वरमाला घालणार आहे, सीता माता तुमच्या गळ्यात वरमाला घालणार आहे. तेव्हा श्रीराम प्रभू म्हणाले, हे तर आपली संस्कृती आहे. मग जे लक्ष्मणजी म्हणू लागले, जेव्हा तुम्ही सीता मातेच्या गळ्यात मंगळसूत्र टाकसाल तेव्हापासून तुमच्या सगळ्या शिरावर कोणाचा अधिकार होणार आहे, सीता मातेचा. मी उद्या ठरवून पण जर तुमच्या पायाची सेवा करायला आलो तर मला सीता माता तिथेच थांबवतील आणि म्हणतील, लक्ष्मणा तुझी आता गरज नाही, आता मी त्यांची काय अर्धांगनी आहे. मी आता त्यांची काय आहे बरं, अर्धांगनी आहे. मग मला आता याचं दुःख होत आहे की मला उद्यापासून तुमची पायाची सेवा मिळत नाही. तो लक्ष्मण त्याने त्याच्या भावाची सेवा मिळत नाही, तो रात्रभर रडतो आणि आजकाल अर्ध्या एकरासाठी हा भाऊ भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालतो. हे काय चाललेलं आहे, हे काय आपल्याला कळत नाही. मग आपल्या जगाच्या मालकाने आपल्याला किती गोड नरदेव दिलाय, किती गोड नरदेव दिलाय. राम नाम का धार जिने, राम नाम का धार जिने जन्मे राम नाते, जिन पर कृपा राम मुले तो तर जगते. देवापेक्षा काय, देवाचं नाव श्रेष्ठ आहे. जेव्हा वानरांच्या हातातून श्रीराम प्रभूचं नाव दगडावर टाकलं की तो दगड तरंगतो आणि त्या दगडाचा सेतू तयार होतो. याची बातमी कोणाला कळली, रावणाच्या कार्यकर्त्याला कळली. रावणाच्या कार्यकर्त्याने दवंडी दिली, ऐका राम हा शब्द दगडावर लिहिला की दगड तरंगतो. काय ताकद आहे रामाची. तेव्हा मात्र रावणाचं जे वजन आहे ते डाऊन व्हायला लागलं. मग जे रावणाचे जे शहाणे कार्यकर्ते ते म्हणू लागले, रावण साहेब हे बघ, आम्हाला तुमचं तर काही माहित नाही, पण तुमच्या नावानं दगड तरंगले पाहिजे त्याला महत्व आहे, तुमच्या नावानं दगड तरंगले पाहिजे याला महत्व आहे. मग काय बाबा, रावण म्हणू लागला, बरं ठीक आहे, मोठा कुंड तयार केला. पाणी भरलं आणि रावण आला. रावण काही मंत्र म्हटलं, टाकला पाण्यात, दगड तरंगला. सगळे म्हणत होते रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळ्यांना माहित होतं रामापेक्षा रावणामध्ये ताकद जास्त. पण आपला नवरा किती पाण्याची बायकोला माहित असते. मंदोदरीनं रावणाला साईड मध्ये घेतलं. मंदोदरी म्हणू लागली, मला माहिती आहे तुमचं वजन किती आहे किती नाही. लोकांना उल्लू बनवू नका, खरं खरं सांगा तुम्ही काय म्हटलं, काय केलं नाही. देवाच्या तर नावाने दगड ठीक आहे तरंगला, देवाच्या नावानं दगड काय विषय, देवाच्या नावानं तर माणसं पण तरंगतात.
नको. नाही, मला तर तुम्ही सांगा. बरं, रावण म्हणू लागला आपल्या दोघांमध्येच ठेव. झाकली मूठ 1.25 लाखाची. मग काय रावण म्हणू लागला मी त्या दगडावर माझं तर नाव लिहत जा, पण मंत्राचं म्हणत जा तुला रामाची शपथ आहे. मग ते दगडाला काय, दगडात तर म्हणणारच काय, विठ्ठल विठ्ठल तो दगडावर तरंगत होता. मग काय आता असं एक दिवस काय झालं बरं, मंदोदरींना की नाही, मंदोदरींना रावणाला प्रश्न केला, तुम्ही एवढे साधू होऊन की नाही त्या सीता मातेचं अपहरण करायला गेलं, त्यापेक्षा तुम्ही श्रीराम प्रभूचं रूप घेऊन का बरं जात नाही. तेव्हा रावण म्हणू लागला हे सांगण्याची काय गरज, हे तर मला पण करते, पण मी जेव्हा श्रीराम प्रभूचं रूप देतो तेव्हा माझी तेवढी कामनाच होत नाही तिथपर्यंत जायची. ज्या काम नाही झालं पाहिजे ती कामा. या जगाच्या आपल्या श्रीराम प्रभूचं चरित्र, श्रीराम प्रभूची कथा म्हणजे कामावर विजय मिळवण्यासाठीच आहे. कामावर विजय मिळवण्यासाठीच आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, एसी जोडी करा रामकंठी धरा. एसी जोडी करा रामकंठी धरा. मग तुम्ही म्हणताल की हे धरा श्रीराम प्रभूचे फोटो घ्या, त्याला दोर अटकून आपल्या गावात अटका, असं नाही. त्याचं जे नाव आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे. कुठे आलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे, आपल्या कंठात आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणताल महाराज हे केलं, याचा फायदा काय, एसी जोडी करा रामकंठी धरा, 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 एसी जोडी करा कंठात धरा, कंठात. तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालू नका. असं करता करता एक दिवस टक्कन मोडून जाता. गाडी तिथंच, बंगला तिथंच, सगळं तिथंच, पण आपणच चाललं जातो. म्हणून जगाच्या मालकाने आपल्याला किती गोड नडदे दिला. काय योग जन्म तुला मिळाला,
विचार भजनासी लाभला रे विचार भजनासी लाभला रे. आपला पूर्वजन्मीचं काय पुण्य आहे म्हणून आपल्याला हा सुवर्ण योग प्राप्त झाला. नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालू नका. तुम्ही एवढं संसारातलं धन कमवता, या संसारातलं धन कमवण्यापेक्षा तुम्ही परमात्माचं धन कमवा. काही लोक मीराबाईकडे गेले, काही लोक मीराबाईकडे गेले आणि मीराबाईला विचारू लागले, मीरा तुझं धन काय? पायोजी मेले राम रतन धन पायो, पायो राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिका दिले सद्गुरु, आयो अयोध्ये मैंने राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो, अयोध्ये मैंने राम रतन धन पायो. मी नेहमी सांगत असतो, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. तुम्ही वृंदावनच्या महाराज लोकांना विचारा बरं, तुमचं धन काय? परमाधन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. तुम्ही एवढं धन कमवता त्यापेक्षा याच्यातलं धन कमवा, परमात्माचं धन कमवा. जेव्हा तुम्ही मरता की नाही तेव्हा हे लोक तुमच्या चिठ्ठीवर कोणतं नाव टाकतं माहिती आहे? वैकुंठवासी अमुक तमुक यांचं निधन झालं. काय झालंय बरं? निधन. हे लोकांना, धनवान लोकांना हे कळलं तरी बहुत झालं. तुम्ही या संसारातलं धन कमवल्यापेक्षा, तुम्ही संसारातलं धन कमवल्यापेक्षा जर परमात्माचं धन कमवलं, तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असले तर तो माझा जगाचा मालक तुमची रक्षा करायला येईल. संत या जगाचे काय असतात बरं? मायबाप असतात. संत या जगाचे मायबाप असतात. संत काय करतात? उपकार करतात. उपकार करून पण गेले. संत येतात पण आपल्या इच्छेने जातात पण आपले जे आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी. मानवी जीवनामध्ये आपण कितीही सत्याधीश असतो, कितीही श्रीमंत असतो, याला मूल्य नाही.
निरर्थक ते निरर्थक. कने विना सोपटे कंसे लाल गिलिये घनदाटे काय करावे गोमचे ओ सनगर जैसे साम्रवरी नरळ्या फरळावरी पोकळा विकसना झाले बळशी के जैसे मुरवाचे जियाली. हे कसा सुंदर पक्षी असतो, काय असतं, सुंदर असा पक्षी असतो, पण त्या पक्षाला पंखच नसतो तर त्याचं जीवन काय आहे, निरर्थक ते निरर्थक. म्हणून पंछी पंखा विना हस्ती दंता विना नारी पुरुषा विना सुमरण करले मेरे मेरे मन. आपण आपल्या मानवी जीवनाची सफलता काय आहे बरं, देवाचं दर्शन. देवाचं दर्शन नाही झालं तर आपला जन्म वाया गेला. सांगा तर तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगत तुम्हासी बाजारे विठ्ठला तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगत तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगत तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगत तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगत तुम्हासी बाजारे नाही तरी गेला जन्मवाया, 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 नाही तरी गेला जन्मवाया. काही गोष्टी अत्यावश्यक असतात तर काही गोष्टी आवश्यक. व्यसन व्यसन हे आवश्यक आहे की अनावश्यक आहे, अनावश्यक आहे. जो आपल्या शरीराला शिवणारा कपडा तो आवश्यक आहे की अनावश्यक आहे, आवश्यक आहे. जे आपले कपडे धुतल्यानंतर त्याला नीळ लावले जाते हे अनावश्यक आहे की आकर्षक आहे, आकर्षक आहे. म्हणून तसं शरीराच्या दृष्टिकोनातून अन्न पाणी जसं महत्वाचं आहे तसं मानवी जीवनामध्ये देवाचं दर्शन पण तितकंच महत्वाचं आहे. देवाचं दर्शन काय बरं, तितकंच महत्वाचं आहे. एकनाथ महाराज आपल्याला जगाच्या पाठीवर परम सत्य सांगतात. जगाच्या पाठीवर परम सत्य काय बरं, ईश्वर प्राप्ती. ते ईश्वर प्राप्ती सहजासहजी होत नाही, ते संतांच्या कृपेशिवाय होत. जर आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायचं असेल तर आपल्याला संत कृपा ज्ञानाची आवश्यकता लागते. या ईश्वर प्राप्तीला प्राप्त करण्यासाठी साधने आहेत, ते साधने योग या तपस्या. पण हे संतांच्या कृपेशिवाय साध्य होतील याची काही गॅरंटी नाही, याची काय गॅरंटी नाही. अरे बाबा, महाराज म्हणतात आपल्या ह्या माणसाने मनुष्याने आपल्या जीवनाचा परम सत्य काय याचा शोध घ्यावा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आयुष्याची या साधने, आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अरे बाबा, आपल्या जन्माचं सार्थक काय बरं, ईश्वर प्राप्ती. ते ईश्वर प्राप्ती सहजासहजी होत नाही. त्या ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला जर कोणते उपाय लागत असते तर श्री संत
शांत पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात हरी प्राप्ती लोकांसाठी आणि त्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट असं गायन केलं यांनी आमचे मृदुंगाचार्य यांनी पण आज असं गोड गीत गायन गोड आवाजामध्ये गोड बोलामध्ये हे मृदुंग वाजवलं. मृदुंग वाजवणं हे सोपी गोष्ट नाही. आपल्याला कमीत कमी 1 महिना लागतो ते थाप पडायला. मृदुंग वाजवणं सोपं नाही. आपल्या हाताचे जे रक्त आहे आपल्या बोटातले जे आपले बोट फुटतात तेव्हा ते मृदुंग आपल्या हातातलं जे रक्त आहे ते तेव्हा ज्या त्या मृदुंगावर पडते तेव्हाच तो मृदुंग वाजते. वास्तव्य आपल्याला भगवंत प्राप्त आहे, पण प्राप्त असलेल्या त्या ईश्वराला जाणण्याकरिता कळून घेण्याकरिता काय संत भेट आणि संत दर्शनच हे आवश्यक आहे. धन्य दिन संत दर्शनाचा
कलियुगामध्ये अनेक साधने आहेत प्राप्त करण्यासाठी योग याग तपस्या यज्ञ दान काय आहे पण ते साध्य रूप होतच नाही साध्य रूपी होतच नसतात ते साधने जर फक्त आपल्याला कलियुगामध्ये देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर फक्त संत भेट आणि संत दर्शन आहे धन्य दिला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मजा वाटे त्याची आलिंगन संत हे काय आहे बरं देवाचे स्वरूप आहे म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात हरी ते संत संत ते हरी किंवा देवते संत निमित्या प्रतिमा संत हे देवाचे स्वरूप आहे ज्ञानोबराय या विश्वाला आपले घरच म्हणतात हे विश्वाची माझे घर एसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची जगाला संकुचित विचार ज्याचे असले ना त्याला जीव म्हणायचं आणि व्यापक विचार ज्याचे असले त्याला संत म्हणायचं व्यापक विचार ज्याचे असते त्याला संत म्हणतात संत हे आपल्याला अज्ञानापासून बाहेर काढतात आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे ठेवून जातात हरिप्राप्तीची उपाय म्हणजे काय संतांच्या शरण जा संतांचे लक्षण बघा संतांचे लक्षण एवढेच नाही संतांचे लक्षण एवढेच नाही फक्त गळ्यात माळ घालणे टिळा लावणे एवढंच नाही की त्यांचे गुण पण घ्यावे लागतात त्यांचे गुण पण घ्यावे लागतात तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीचा मन नको तरीचा मन आपल्याला नाही पाहिजे तर संत कुणाला म्हणावं संत आदिशक्ती मुक्ताबाई काय सांगतात संत तुझी जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ अहंता नाही म्हणा विरक्त तुझी जाणा म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात जे काय वंदले तेची म्हणे सिया बोले तू ओळखावा संत कुणाला म्हणावं त्याच्या अंगामध्ये दया क्षमा भाग्याचा उदय ए जोडी संत पाया भाग्याचा उदय ए जोडी संत पाया संत हे काय असतात कृपाळू असतात संत हे चंदनापेक्षाही श्रेष्ठ असतात संत हे परिसापेक्षाही श्रेष्ठ असतात संत हे माय बापापेक्षाही मोठी भूमिका निभावतात तुम्ही संत माया बापा कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत हे माय बापापेक्षा मोठी भूमिका निभावतात
मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, मुलगा वकील झाला पाहिजे, हे त्यांना वाटते. पण पाठीमागे लोभावून पैसा कमवला पाहिजे हे त्यांना वाटते. पण त्यांना हे नाही वाटत की आपला मुलगा साधू झाला पाहिजे, संन्यासी झाला पाहिजे, हे त्यांना वाटतच नाही. कारण त्यांनाच तर त्यांचं हित कळत नाही. आपलं हित एवढ्यातच नाही, आपलं हित एवढ्यातच नाही की पैसे कमवणे आणि मौजमध्ये जीवन जगणे, एवढ्यातच नाही की भगवंताच्या प्राप्तीमध्ये जाणे. हे आई वडील हे चिंतन करायला लावत नाही, म्हणून त्यांचे आहेत हे उपकार मान्य नाहीत. ज्या दिवशी खरे संत आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटले, त्या दिवशी आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे काय आयुष्य आहे ते काय होते, आपल्या आयुष्याची दशा पण बदलून जाते आणि दिशा पण बदलून जाते. एक दिवस काय झालं बरं, पैठण मध्ये एक आजोबा म्हणाले, आजोबा त्या आजोबांना ते ब्राह्मण विचारू लागले, गावा आजोबा कसं येणं झालं, कोणत्या निमित्तानं येणं झालं. आजोबा म्हणू लागले की माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 200 रुपयाची गरज आहे. त्या काळातले म्हणजे 200 रुपये 2 लाख, मला 2 लाख रुपयाची गरज आहे. ते ब्राह्मण म्हणत होते, आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये देतो, पण आमचं तुम्हाला एक काम करावं लागेल. आजोबा म्हणू लागले, बरं ठीक आहे. गेले एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या समोर, एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या समोर गेले आणि ते म्हणू लागले, ब्राह्मण या घरामध्ये एकनाथ राहतो, त्या एकनाथाला तुम्हाला राग आणून द्यायचा आहे, तेव्हाच आम्ही तुम्हाला काय देऊ, 2 लाख देऊ. आजोबा म्हणू लागले, एवढी सोपी गोष्ट, बरं ठीक आहे, आम्ही करतो काम, तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये देता. आजोबा गेले, घरामध्ये गेले आणि एकनाथ महाराजांचं चिंतन करत होते. एकनाथ महाराज चिंतन करत होते, तेव्हा मात्र एकनाथ महाराजांचा आता जेवणाचा टाइम झाला. एकनाथ महाराज आता जेवण करायलाच बसत होते की तेवढ्यात आजोबा आले. एकनाथ महाराज म्हणू लागले, का हो आजोबा कसं येणं झालं. आजोबा म्हणू लागले, तुम्ही मला चिंतन करताना दिसते म्हणून मी इथे माझं येण्याकरिता. मग काय आता एकनाथ महाराज असे म्हणू लागले, तुम्ही आलेत तर आता जेवण करूनच जा. आले तर तुम्ही आता काय जा, जेवण करूनच जा. मग काय बसले बा जेवण करायला, सगळं झालं, श्लोक गीत म्हटले, जेवणास सुरुवात जशी केली तसे आजोबा उठले आणि एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर बसले. मग एकनाथ महाराजांना काय म्हणावं. एकनाथ महाराज म्हणू लागले, ए गिरिजा, आज तुझा बाळ आपल्या घरी आला आहे, तू तर त्याला सांभाळून देशील. म्हणून एकनाथ महाराजांना काय म्हटले आहे, शांतीचे सागर म्हटले आहे. मग तेव्हा मात्र त्या आजोबांना काय झाला, पश्चाताप झाला. काय झाला बरं, पश्चाताप झाला. आजोबा काय म्हणू लागले बरं, आजोबा असे म्हणू लागले की तुम्ही एवढे संत महात्मे आज मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाले, हे माझं काय आहे भाग्य आहे. तेव्हा मात्र आजोबा संतांच्या शरण गेले एकनाथ महाराजांच्या, म्हणून त्यांचा पण उद्धार झाला. मग आता एकनाथ महाराज म्हणू लागले, तुम्ही हे सर्व केलं मान्य आहे, आम्ही तुम्हाला माफ पण केलं, पण तुम्हाला हे कोणी करायला लावलं. मग त्यांनी सगळी ते कथा सांगितली की त्या ब्राह्मणाने मला करायला सांगितलं, मला त्याच्याबद्दल ते 2 लाख रुपये देतील. मग एकनाथ महाराज म्हणतात, मी पण तुम्हाला 2 लाख रुपये देतो. एकनाथ महाराज सुद्धा श्रीमंत होते. एकनाथ महाराजांनी सुद्धा 2 लाख रुपये दिले आणि म्हटले, मी फक्त आता जेवढं सांगेल फक्त आता तुम्ही तेवढं करा. मग तेव्हा मात्र एकनाथ महाराजांना प्लॅन सगळं सांगून दिला. एकनाथ महाराज त्या ब्राह्मण त्या आजोबांना बाहेर आले, म्हटले, का रे तुला काही समजतं, माझ्या पत्नीच्या पाठीवर बस. तेव्हा मात्र ते ब्राह्मण हसू लागले. एकनाथ महाराज त्या ब्राह्मणाच्या इकडे पाहतात आणि म्हणतात,
मला आता क्रोध आला आहे तेव्हा मात्र तुम्ही यांचे 200 रुपये देऊन द्या. तुम्हाला प्लॅन समजला कळला की नाही? तेव्हा मात्र ज्या दिवशी आपल्याला खऱ्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपल्याला संत भेटतील तेव्हा आपली दशा पण बदलेल आणि दिशा पण बदलेल. ते कशी बदलेल तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. खेडे साध की साध खेडे साध की साध बंधन सोडावं लागेल. समजा पण आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. पंढरपूर काय आहे पण आपलं साध्य आहे आणि आपण ज्या वाहनानं जाऊ ते काय आहे आपलं साधन आहे. हे कोणाजवळ असेल तर हे कोणाजवळ आहे फक्त माझ्या संतांजवळ. संत सांगतात वाल्मिक ऋषी बघा तुम्हाला एक वाल्या कोळ्याची कथा सांगतो. कोणाची कथा? वाल्या कोळ्याची. वाल्या कोळी त्याचा परिवार वाल्या कोळीचा परिवार आणि तो एका वनामध्ये राहत होते. ते तर राहत होते. मग त्या वनामधून एक रस्ता जायचा. तो वाल्या कोळ्या त्या रस्त्यावर थांबायचा आणि जो पण मनुष्य यायचा त्याला म्हणायचा हे पा मी तुम्हाला चांगलं सांगतो तुमची संपत्ती द्या. पण लोक काही घाबरत नाही. लोक म्हणतात काय करशील. तो डायरेक्ट त्यांना मारून टाकायचा आणि त्यांची संपत्ती आपल्या घरी घेऊन जायचा. हे त्याचं चालतच राहिलं. मग काय असं झालं की एक दिवस काय झालं बरं तो जेवढ्या लोकांना मारायचा तेवढे तो त्यांचे जे घागर आहे त्या घागऱ्यामध्ये तो काय करायचा दगड टाकायचा. असे ते घागर 7 भरले. 7 घागर भरले. एक दिवस काय झालं बरं नारद महर्षी आले तिथे. कोण आले? नारद महर्षी आले. नारद महर्षी म्हणू लागले ए वाल्या कोळी तू एवढं पाप करतोय याचं जे तुले फळ वेगळंच भोगावं लागेल. एवढं पाप कशाला करू लागला? कोणासाठी करतो? तेव्हा मात्र वाल्या कोळी म्हणू लागला की हे एवढं जे मी पाप करतो की नाही हे मी माझ्या मुलांबाळासाठी माझ्या बायकोसाठी करतो. तेव्हा मात्र नारद महर्षी म्हणू लागले तू एवढं पाप तुझ्या बायको मुलासाठी करतो. हे पाप तुझे एवढं पाप करतो एवढं अर्ध पाप तुझ्या घरचे घेतील का? तुझ्या घरचे घेतील का? तेव्हा मात्र मी विचारून येतो. वाल्या कोळ्या विचारायला गेला त्याच्या बायकोला मी एवढं पाप करतो त्याच्यामध्ये तू अर्ध घेशील का? त्याची बायको म्हणाली तुम्ही एवढं पाप करता हे करता आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पाप आम्ही का बरं घ्या? तुम्ही जे पाप करा ते तुम्हालाच भोगावं लागेल. आम्ही ते पाप घेऊ नये. या मात्र वाल्या कोळ्याला पण सुद्धा पश्चाताप झाला. वाल्या कोळी कुठे गेला मग? नारद महर्षी जो गेला नारद महर्षीला म्हणू लागला की मला आता पश्चाताप झालाय. एवढं पाप नष्ट करण्यासाठी मला काय करू मी सांगा मला. तेव्हा नारद महर्षी म्हणू लागले तू फक्त राम राम हा शब्द नामस्मरण कर. या शब्दाचा नामस्मरण कर आणि नामस्मरणामध्ये
खंडन करू नको. मी तू जेव्हापर्यंत नामस्मरण कर तेव्हापर्यंत मी येतोच. मी तेव्हापर्यंत काय आहे येतोच. पाळ्याचा सुरू झालं नित्यनेम. एक दिवस झाला, एक महिना झाला, एक वर्ष झाले, शेकडो वर्ष झाले, त्याचा अजून पण नित्यनेम खंडन झाला नाही. तो ज्या झाडाखाली बसेल होता त्या झाडाखाली त्याच्या अंगावर वारूळ तयार केलं मुंग्यांनी. लाल मुंग्यांनी वारूळ तयार केलं तरी सुद्धा त्याचा जो नित्यनेम आहे तो चालत राहिला. तेव्हा मात्र आकाशामधून आवाज आला, ए वालाकुड्या, तुझी जी तपस्या आहे ते मला आता काय आहे, ते आता तुझी जी तपस्या आहे ते आता प्राप्त झाली. ते सर्व झालं, तुझ्या पापाचा नाश झाला. तुझ्या पापाचा काय झाला, नाश झाला. आता तू वालाकुडी नाही, आता तू वाल्मिकी ऋषी. आता तू कोण आहे, वाल्मिकी ऋषींनीच रामायण लिहिलं. वाल्मिकी ऋषींनी काय लिहिलं, रामायणच लिहिलं. मग काय, जेव्हा संत आपल्याला जे वालाकुडी आहे तो त्याच्या संसार रूपी बंधनामध्ये अटकला नाही म्हणून त्याला ईश्वर प्राप्ती झाली. आणि तो जर संसार रूपी जर तो बंधनामध्ये अटकला असता तर त्याला ईश्वर प्राप्ती झाली नसती. ज्ञानोबराय लहान होते तेव्हा मात्र त्यांचे वडील आणि त्यांच्या मातानं देहांत प्रायश्चित्त घेतलं. देहांत काय झालं, प्रायश्चित्त घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेतलं. तसं ज्ञानोबराय एका कोपऱ्यामध्ये बसले. ज्ञानोबराय एका कोपऱ्यामध्ये बसले, मुक्ताबाई एका कोपऱ्यामध्ये बसते. सोपान दादा एका कोपऱ्यामध्ये आणि निवृत्ती दादा एका कोपऱ्यामध्ये. यांनी 10 दिवस झाले अन्न पाणीचा एक घास सुद्धा त्यांच्या पोटात नाही. 10 दिवसापासून ते फक्त आई वडिलांची आठवणच काढत होते. आई वडिलांची काय, फक्त रात्रंदिवस आई वडिलांची आठवण काढले. असा हा 10 दिवसांचा काळ निघून गेला. मुक्ताबाई उठली आणि म्हणू लागली, ज्ञानोबराच्या पुढे उभे राहिले आणि म्हणू लागली, दादा मला भूक लागली आहे. जेव्हापासून आई वडील गेले तेव्हापासून पोटात अन्नाचा एक कण नाही. दादा मला भूक लागली आहे. तेव्हा मात्र ज्ञानोबराय म्हणू लागले की आपल्या बहिणीला खायला नाही तर आपणच जायचं भिक्षा मागायला. तो भाऊ त्या वाक्य बहिणीला जेवायला भेटत नाही म्हणून भिक्षा मागायला जातो. आज इकडे बहीण येत आहे म्हणून फक्त साडी घेणं पण जीवावर येते. हा भाऊ कोण आहे, भाऊ? त्या भावानं आपल्या बहिणीसाठी किती कष्ट भोगले. ज्ञानोबरायानं एक आपली जोडी घेतली. त्या जोडीने अशी एक गाठ मारली आणि त्याच्यामध्ये परत ठेवली आणि भिक्षा मागायला गेली. तेव्हा मात्र एका कुंभाराच्या घरामध्ये त्यांना 4 मोठ्या भाकरीचं पीठ भेटलं. ज्ञानोबरायाच्या तोंडावर ज्ञानोबराय चांगले झाले. ज्ञानोबराय म्हणू लागले, आपल्या मुक्ताचं जरी भागला आपला काही पण आपल्या मुक्ताचा भागायला पाहिजे. ज्ञानोबराय रस्त्यानं जात होते तेव्हा मात्र एक ब्राह्मणाचा पोरगा आला. त्या ब्राह्मणाच्या पोरांनी ते टाक घेतलं आणि ते सगळं रेतीमध्ये मिसळून टाकलं. मग तेव्हा तिकडून विसोबा आला. विसोबाने सुद्धा ज्ञानोबरायाच्या गालात मारली आणि म्हणून ते जे जेवढे राहतं पीठ वर ते सुद्धा मातीमध्ये मिसळून टाकलं. विसोबा म्हणू लागला, मी गेल्यानंतर तू हे वरचं पीठ घेशील ते पण मी तुम्हाला खाऊ देणार नाही.
तेव्हा मात्र ज्ञानोबा का म्हणू लागले, हे माझ्यासाठी नाही, हे माझ्या मुक्तासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही, हे मुक्तासाठी आहे. तेव्हा मात्र काय झालं, मग ज्ञानोबा घरी गेले आणि एका खोलीमध्ये आपल्याला बंद केले आणि ते झोळी तिकडे फेकून दिली. मुक्ताबाई आली, मुक्ता दरवाजावर उभी राहिली आणि म्हणू लागली, मुक्ता म्हणू लागली, दादा असं तू बंद नको करून घेऊ, मी तुला कधीच म्हणणार नाही मला भूक लागली, फक्त तू असं करू नका, तू साधू आहे, साधूला राग येत नसतो, फक्त मी कधीच म्हणणार नाही मी तुला कधीच म्हणणार नाही की मला भूक लागली आहे, फक्त तू आपल्या तुझ्या क्रोधाला ठेव बाजूला. जर आपल्याला साधू व्हायचं असेल ना, तर आपल्याला किती दुःख भोगावे लागतात, अनेक दुःख भोगावे लागतात. तेव्हा मात्र बघा, जर आपण संतांच्या जर संगतीमध्ये राहिलो तर आपली दशा पण बदलते, दिशा पण बदलते, आपलं आयुष्य बदलते. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज चिंतन करायला जात होते. 3 पर्वत होते. ते त्यांच्या पत्नीला म्हणू लागले, मी या 3 पैकी एका पर्वतावर चिंतन करायला नाही. त्यांची पत्नी म्हणू लागली, मी भाकर घेऊन कशी काय येऊ. तेव्हा मात्र तुकाराम महाराज म्हणू लागले, तू या 3 पैकी कोणत्या तरी एका पर्वताला आपला कान लावून ज्या पर्वतामधून विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण रामकृष्ण हरी असा जर आवाज आला, त्याच पर्वतावर मी नामस्मरण करत असेल. विठ्ठल विठ्ठल त्याच पर्वतावर मी असेल. मग काय, तुकाराम महाराज गेले पण पर्वतावर, तेव्हाच मागला भाकर घेता त्यांच्या पत्नीचा पण देह गेला. तुकाराम महाराजांना हे तर बातमी कळली, पण तुकाराम महाराज पर्वतावरून खाली आले नाही, देवाचं चिंतन करत राहिले म्हणून त्यांना ईश्वर प्राप्ती झाली नाही. ते संसार रूपी बंधनामध्ये अटकले नाही म्हणून त्यांना ईश्वर प्राप्ती झाली. आणि ती ईश्वर प्राप्ती कशी होते, ते जर संतांच्या कृपेशिवाय कशी होते, ते जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर श्री संत श्रीमंत एकनाथ महाराज आपल्याला अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांना प्राप्ती नाही ऐसे जगती वाई, ते साधनी साधने ते साधनी साधने. उपकार केले.